मिळतो ते खरोखर भाग्यवान असतात। श्रीमद भागवत ग्रंथामध्ये उल्लेख आहे, श्लोक आहे, भाग्योदयेन बहु जन्म समर्जितेन, कितीतरी जन्माचं आपलं पुण्य उदयाला आले म्हणून या ठिकाणी सद्गुरूंचं आपल्याला दर्शन झालेलं आहे। सर्वांनी 2 मिनिटासाठी भगवंताचं भजन करू। मला तर काय आता बोलायची इच्छा नव्हती। सर्व रथी महारथी संत वृंद या ठिकाणी आलेले, तरी सुद्धा इच्छा आहे सर्वच महाराज मंडळींची, त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही। खरं तर मी आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आणि प्रेमासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मी पगडी वगैरे बांधून बोललं तर जरासं चांगलं वाटतं। मी थोडं बेचैन झालो होतो। आता माझा नंबर लागलाय, पगडी बांधायला 5 मिनिटं जाईल, मग त्याच्यात 5 मिनिटं राहतील, मग त्या 5 मिनिटात काय करायचं? तरी सुद्धा रेडीमेड पगडी माझ्यावरती कृपा झाली। हा महाराजांनी ती बांधलेलीच माझ्या डोक्यात टाकली। ऐकल्यानंतर ते आपल्या डोक्यात बसलं पाहिजे। बघा, एक मूर्तिकाराने 2 मूर्त्या बनवल्या, सुंदर मूर्त्या बनवल्या, रंग रूप आकार उकार सर्व सारखे, हाईट ऐकलं। आणि त्या मूर्तिकारानं सांगितलं की एक मूर्तीची किंमत 1 लाख रुपये आहे आणि दुसऱ्या मूर्तीची किंमत 1000 आहे। बघा, ओळखा कोणामध्ये सामर्थ्य आहे। 1000ची मूर्ती कोणती आहे आणि 1 लाखाची मूर्ती कोणती आहे? रंग रूप आकार उकार हाईट सर्व अगदी एखाद्या माणसाच्या घरामध्ये बऱ्याच दिवसानंतर राजकुमार जन्माला येतो, बाळ जन्माला येत नाही, कधी कधी आल्यानंतर 2 मुलं म्हणजे जुळे मुलं जन्माला येतात आणि ते सारखे दिसतात। तसं मग जामगाव सारख्या गावामध्ये मूर्ती आणली आणि आणल्यानंतर मूर्ती उभी केलेली आहे। मूर्तिकार सांगतो, सर्व गावातल्या लोकांना त्या ठिकाणी सांगतो, ऐका, हे बघा आपल्या गावामध्ये या 2 मूर्ती आहेत आणि एका मूर्तीची किंमत 1000 आहे आणि एका मूर्तीची किंमत 1 लाख रुपये आहे। जो कोणी ओळखेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। कसं ओळखले जात नाही, त्यामुळं संतांना ओळखायची पारख पाहिजे। सर्वांना डोळे सारखेच आहेत, सर्वांना कान नाक बुद्धी सर्वांची सारखी आहे, पण ती ओळखायची पारख आपल्याला हे कळायला पाहिजे, आहे की नाही? तसं मूर्ती ओळखत असताना ती मूर्ती ओळखल्या जात नव्हती। मग काही पंच कमिटीने गावातल्या 5 हुशार माणसांनी एक सोनाराला बोलवलं आणि त्या सोनार दादाला सांगितलं, आमच्यावरती कृपा करा, आम्हाला या 2 मूर्तींची पारख सांगा। एका मूर्तीची किंमत 1000 आहे आणि दुसऱ्या मूर्तींची किंमत 1 लाख रुपये आहे। त्या सोनार दादाने मुनी मला सांगितलं, दुकानातून एक चांदीची काळी मागवली आणि चांदीची काळी मागवल्यानंतर एका मूर्तीच्या कानामधून काळी टाकली। जशी कानामधून ती काळी टाकली, ती काळी सरळ त्या मूर्तीच्या पोटामध्ये गेली। दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये चांदीची काळी टाकली, जशी इकडच्या कानातून टाकली तशी ती काळी इकडच्या कानातून निघून गेली। लक्षात येते ना? मग त्यावेळेस सांगितलं, एकूण काळी कानातून टाकल्यानंतर जी पोटात गेली ती मूर्ती 1 लाखाची आणि इकडच्या कानातून टाकल्यानंतर इकडून गेली ती मूर्ती 1000ची। बोल राधे राधे। म्हणून कोंडीराम बाबा माझे सद्गुरू माझे, कोंडीराम बाबा माझे सद्गुरू माझे, रामकृष्ण हरी बोला हरी तू माझा रे, कोंडीराम बाबा माझे सद्गुरू माझे, रामकृष्ण हरी बोला हरी तू माझा रे।
दोन्ही हाताने टाळी आणि भजन जोर त्यांच्यासाठी सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हातात त्यांनी हातोटी करा सगळ्यांनी ज्यांना त्यांना हातात त्यांनी या सद्गुरूंचा महिमा किती म्हणावा जीवनामध्ये भगवंतापेक्षा सद्गुरूंचा छान होत आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं कोणी राम बाबा माझे सद्गुरु महानरे रामकृष्ण हरी बोला हरी पूर्ण जागे म्हणून या सद्गुरूंचा वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे माझ्या माझं म्हणणं सद्गुरू सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी कोणी राम बाबा माझे कोणी राम बाबा माझे सद्गुरु महानरे रामकृष्ण हरी बोला हरी पूर्ण जागे रामकृष्ण म्हणून जग में सुंदर है जो नाम चाहे कृष्ण कहो या राम चाहो कृष्ण कहो या राम म्हणून भगवंताचं नाम खूप मधुर आहे आणि भगवंताच्या नामापेक्षा सद्गुरूंचं नाम त्या ठिकाणी खूप मधुर आहे म्हणून त्या ठिकाणी सर्व आपण सद्गुरूंचे शिष्य असणारे या ठिकाणी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा असे एक एक पक्षी आमचे सद्गुरूंच्या या ठिकाणी आलेले हॅलो वेळ झालेला सगळ्यांनी एकदा हातवरती करा मी लगेच या ठिकाणी थांबणार आहे हातवरती करा हा आवाज नाही का जामगावच्या बाहेर गेला पाहिजे आहे की नाही रामचंद्र भगवान की बघा आज हरतालिका आहे हरतालिका त्याच्यामुळे महिलांचाही आवाज जास्त आला पाहिजे उपवास आहे का महिलांना महिलांनी माणसासाठी धरलेले माणसाने महिलांसाठी धरलेले आहे का बोटवरती करा बरं माणसाने सुद्धा धरायला पाहिजे महिलांसाठी तुलसीदास महाराजांनी पत्नीला गुरु केलं होतं चांगली पत्नी मिळण्यासाठी धर्मपत्नी कोणाला म्हणतात जी आपल्या पतीला धर्माकडे नेते त्याला धर्मपत्नी म्हणतात फक्त एक मिनिट आहे फक्त एक मिनिट किती जास्त वेळ घेणार नाही धर्मपत्नी कोणाला म्हणतात जी आपल्या पतिदेवाला वाम मार्गातून आपला पती दारू पेटा असेल ठीक आहे वाम मार्गाला असेल अरे तुमच्या हातामध्ये सामर्थ्य आहे यत्र नारी सुरमंते पूजनते तत्र देवता नारी ही राधा आहे नारी ही पार्वती माता आहे नारी ही माता सीता आहे नारी ही सर्वस्व आहे नारी ही आधी आणि नारी ही अंत म्हणून धर्मपत्नी कोणाला म्हणतात जे पतिदेवाला धर्म कार्याकडे नेतात त्याला धर्मपत्नी म्हणतात वाजवा आणि वाईट कोणाला म्हणतात जी यांची सर्व बरबाद करून टाकते लाईफ तिला म्हणते वाईफ आणि मिसेस जिचं काहीतरी असतं विशेष तिला म्हणतात मिसेस आहे की नाही म्हणून धर्मपत्नी अर्धांगिनी हे बघा यांना अर्ध सांगायचं खरं पूर्ण सांगायचं थोडासा विनोद व्हावा म्हणून त्या ठिकाणी जय जय राधारमण हरी बोल जय जय राधारमण हरी बोल 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 जय
भगवान की जय, आनंद की जय।